मुंगण्याच्या शेंगाची भाजी. तर हे बघा, हे सतीनं छान असं फ्राय करून घेतलेलं आहे, छान असं तळलेलं आहे याला, आणि छान बारीक गॅसवर याला कमसे कम 5 किंवा 10 मिनिट वगैरे ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपण करत आहोत मुंगण्याच्या शेंगाची भाजी. तर चला, मी पण तुम्हाला आता भाजी करता करता दाखवते की भाजी कशी करते. तर हे घेतले आहे कांदा, हा बारीक कट केलेला कांदा आहे, तर हा मी घेतलेला आहे. आणि तेल गरम झालेलं आहे माझं, तर मी आता तेलामध्ये असं टाकून देतो. तेलामध्ये थोडंसं फ्राय होऊ द्यायचं. बिलकुल साधी सिंपल भाजी आहे हे. ह्या भाजीमध्ये असं मसाले वगैरे काहीच नाही आहे, बिलकुल फक्त लसण, जिरं, सांबार आणि कोथिंबीर आणि फक्त कांदा बस झालं. एवढंच याच्यामध्ये ॲड करत आहे मी, आणि याच्यामध्ये काहीच नाही. लसूण जिरं पण मी बारीक करून घेतलेलं आहे पॉटमध्ये, कारण की याला लसूण जिरं थोडं लागेल. तर मी मसाले वापरत नाही, कारण की आमची फक्त 4 किंवा 5 जणांची भाजी असते, तर मी लसूण जिऱ्यामध्ये फ्राय करून घेते. असे मसाले वगैरे वापरत नाही मी. जेवढं होईल मी तेवढं कम मसाले खाते, प्रयत्न करते. खात नाही असं नाही की मी बिलकुल खातच नाही, मी खाते, पण जेवढं होईल मी तेवढा फार कमी वापर करते मसाल्यांचा, ज्याच्यामध्ये मसाल्याचा उपयोग नाही होऊ शकेल, म्हणजे बिना मसाल्याची भाजी बनवू शकते. तर मी अशा भाज्या बनवण्याचे प्रयत्न करते, आणि ज्याच्यामध्ये वगैरे मसाले वगैरे लागतात तर मी त्याच्यामध्ये मसाले पण कधी कधी ॲड करते, पण फार कमी खाण्याचा प्रयत्न करते. खात नाही असं नाही बरं. तर हे घेतली आहे कोथिंबीर. तर कोथिंबीरला मी अगोदर छान अशी धुवून घेते, कारण की आपल्याला कोथिंबीरचा सुद्धा वापर करायचा आहे. ते इकडे माझा कांदा असा फ्राय झालेला आहे बघा, तुम्हाला दाखवते आहे. मी आता याच्यामध्ये असं पण जिरं टाकत आहे. थोडं जास्त प्रमाण घेते, कारण की मी मसाल्याचा उपयोग नाही करणार आहे, तर थोडं लसूण जिरं थोडं जास्त प्रमाणात घेणार आहे. असं थोडं, कारण की मला खूप जास्त घट्ट पण पातळ पण करायची नाही आहे. तर मला हे भाजी बिलकुल असं मीडियम ठेवायची आहे, की जास्त अशी पातळ पण नको आणि जास्त असं घट्ट पण नको. तर असं थोड्या वेळ 5 मिनिट होऊ देते बारीक याच्यावर. हे घेतले आहे कोथिंबीर, हे आहे थोडी कस्तुरी मेथी, हे आहे हळद, हे आहे धनिया पावडर, हे आहे थोडं तिखट, कारण की आमची 5 जणांची भाजी आहे म्हणून थोडं जास्त घेतलेलं आहे. आणि हे आहे थोडा आपला जे काळा मसाला असते ना तो आहे, आणि हे आहे मीठ. तर आता मी हे असं थोडं असं लालसर छान झालेलं आहे मध्ये ॲड करत आहे. कोथिंबीर आहे ते मी नंतर अजून परत सोडेल. तर हे थोडी अशी भाजीमध्ये टाकलेली आहे, की ज्याच्याने भाजीला थोडं असून आपला टेस्ट मिळेल कोथिंबीरची. तर आता सध्या थोडी कोथिंबीर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मिळते, तर म्हणून मी थोडासा जास्त उपयोग करते त्याचा. तर अशी तर्री आली आहे थोडी. तर आता मी हे जे आहे याच्यामध्ये अशी सोडून देतो. तर हे ऑलरेडी शिजलेली आहे, आपल्याला याला परत काही शिजवायची वगैरे नाही आहे, नाहीतर पूर्ण घाटा होऊन जाईल. तर थोडं असं पाणी सोडून देते आता. तर थोडंसं पाणी सोडलेलं आहे. तर असं आम्हाला असं थोडी गाढी पण नाही आवडत, थोडी पातळ पण नाही आवडत, तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर मी थोडं अजून परत त्याच्यामध्ये पाणी सोडेल. तर हे बघा, फायनली भाजी अशी झालेली आहे. आणि आता थोडी अशी उकळी येऊन राहिलेली आहे याला.
तर अशी उकळल्यानंतर आपण छान याच्यावर हिरवीगार कोथिंबीर छान परत अजून सोडू की ज्याच्याने भाजी अजून दिसायला फार सुंदर दिसेल आणि खायला पण अजून छान स्वादिष्ट लागेल. सध्या गरम खूप होऊन आलेलं आहे. तर अशा प्रकारे हे आहे भाजी. हे आहे शेंगाची. कोणाकोणाला माहिती आहे ह्या शेंगा मला नक्की कमेंट करून सांगा की ह्या शेंगाची भाजी कोणी खाल्लेली आहे. असं कोणी म्हणतात की ज्यांना वात वगैरे राहते त्यांनी हे भाजी खाऊ नये कारण की त्यांची दवाई वगैरे उतरून जातात, म्हणजे दवाईचा असर पूर्णपणे कम होऊन जातो असं काहीतरी ऐकलं आहे मी. तर ज्यांना कोणाला वाट असेल तर त्यांनी ही भाजी खात असेल आवडेल तुम्ही खाऊ शकता, फार कमी खाऊ शकता, त्यातून कोणी तर स्किपच करू नका, कोणी खाऊच नका. तर लपवा वगैरे असो त्यांनी पण ही भाजी कोणी खाऊ नका. मी असं ऐकलेलं आहे की त्या लोकांनी भाजी खाऊ नये कारण की ह्या शेंगाने आपले हातपाय वगैरे दुखतात. मी असं ऐकलेलं आहे. मेन रिझन मला याचं माहीत नाही आहे, पण खायला खरंच खूप टेस्टी वाटते. आपण एखादी वेळा वगैरे खाल्लं तर आम्ही पण फार कमी खाते, खूप काही जास्त खात नाही कारण की मला पण असं टाचाचा वगैरे थोडा त्रास आहे. तर त्यासाठी भाजीचा उपयोग फार कमी केला जाते. तर ह्या डायरेक्ट झाडाच्या शेंगा आहे. तर आहे तुम्ही नेहमी म्हणत असेल की सचिनचे मित्र, तर त्यांचे फ्रेंड्स आहे, चांगले आहे, क्लोज आहे त्यांचे फ्रेंड्स. तर त्यांच्या घरून हे आणलेलं आहे शेंगा. त्यांच्या घरी अशी छान वाडी आहे, तर त्या वाडीतून अशी छान अशी शेंगा आणलेल्या आहेत आणि अशी छान भाजी. तर ह्या सुरकुंखाच्या शेंगा असतात आणि खायला खरंच खूप टेस्टी वाटते. आणि माझ्या घरी तर दक्षला ही भाजी खूप आवडते. हो ना दक्ष? हो हां, हे भाजी हो. तुम्हाला माहिती आहे की तो कॅमेरा पुढे येत नाही म्हणून तो साईडनं उभाच आहे, बघून राहिला. तर फायनली झाली भाजी. तर आता हे कोथिंबीर सोडत आहे मी आता भाजीवर छान. तर फायनली झाली माझी भाजी रेडी. तर फायनली झाली माझी भाजी अशी रेडी.